राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त ही 2 कामे करावी लागणार। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहे। पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिमच्या कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येणार आहे। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे आणि हे आदेश कडकपणे लागू करण्यात आलेले आहे। आणि मला अतिशय आनंद झाला आहे की निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासूनच केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांचे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता 11 आणि 12 हप्ता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज सकाळी 11 वाजता राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये पैशाचे वाटप सुरू होणार आहे। शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी मुख्यमंत्र्यांनी ते म्हणलेले आहे। एका सभेमध्ये आणि एका रिपोर्टमध्ये ते बोलत होते। उर्वरित जिल्ह्यांचे वाटप होण्यासाठी तुम्हाला या 3 महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत। राज्य सरकार आता पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेमध्ये आमूलाग्र असा बदल केला असून जो बदल अतिशय मोठा आहे। यामुळे राज्यातील जवळजवळ 4.5 लाख शेतकरी बांधवांचे पैसे येणे कायमचे बंद होणार आहे। कारण की तेव्हा या शेतकरी बांधवांचे आपले पैसे येणं बंद होऊ नये यासाठी तुम्ही 2 महत्त्वाची गोष्टी कराव्या लागणार आहे। त्या देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आज देशाचे पंतप्रधान मोदी महाराष्ट्राचे नागपूर या शहरातून देशातील जवळपास 12 कोटी जनतेच्या बँक खात्यावरती एक बटन दाबून नमो शेतकरीचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता असा दोन्ही हप्ते एकत्रितपणे देण्याचा हालचाल मोठी केलेली आहे। आणि याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैशाचे वितरण करतील। जेव्हा राज्यातील जवळपास 1.5 कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकाच वेळी एकाच क्षणाला हे पैसे येतील। मात्र 18 जिल्ह्यामध्ये येणार नाही। उर्वरित जिल्ह्यामध्ये नेमका कोणता गोंधळ सुरू आहे ते देखील आपल्याला आता जाणून घ्यायचे आहे। कारण लक्षात घ्या की 18 जिल्ह्यांची यादी ही टप्प्याटप्प्याने येणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली। तर 3 महिन्याला 2,000 रुपये मिळतात असे जवळपास 12,000 ते 6,000 रुपये देण्याचा सरकारने प्लॅन आखला आणि या प्लॅननुसार राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांना आता पैशाचे वितरण सुरू झाले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो देखील या पेरणीच्या नंतर खर्चासाठी खूप मोठ्या प्रमाणात मेटाकुटीला दिवस आलेले आहे आणि हे त्यांना आनंदासाठी बाब राहणार आहे। हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांसाठी नक्कीच एक मोठी दिलासादायक बातमी असणार आहे असं म्हणावं लागेल। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज सकाळी 11 वाजता पैसे येणार ते देखील आपण जाणून घेऊया। पहिला जिल्हा आहे तो म्हणजे विदर्भातील जिल्हा, तो म्हणजे नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये आज पैशाचे वितरण 1 मिनिटाला होईल असे आदेश देण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली जिल्हा। गडचिरोली जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यामध्ये शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि जंगल यांचा संपूर्ण भाग असल्या कारणाने या भागातील शेतकऱ्यासाठी हा पीएम किसानचा हप्ता अतिशय आवश्यक असतो। तो देखील या भागात जमा करण्यात येईल। त्यानंतर भंडारा आणि गोंदिया या 2 जिल्ह्यांना मिळून हे पैशाचे वितरण सरकारने निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। त्यामुळे हा देखील शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाचा दिवस असेल। त्यानंतर 2,000 आणि 2,000 असे एकूण 4,000 रुपये त्यांना देखील बँक खात्यावरती देखील येणार आहे। असे दोन्ही हप्ते एकत्र आणि 2 जिल्ह्यात एकत्र येणार आहे। त्यानंतर पुढील जिल्हे जर बघितले तर अमरावती आणि बुलढाणा हे विदर्भातील 2 जिल्हे आहे। या 2 जिल्ह्याचे देखील बँक खात्यावरती पैसे देण्यास आज सरकारने सुरुवात केली आहे। त्यानंतर दुसरे ते जिल्हे आहे ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये आज या पैशांचे वितरण होणार आहे। दुसरे 2 जिल्हे आहेत ते म्हणजे नंदुरबार आणि धुळे हे उत्तर महाराष्ट्राचे जिल्हे आहेत। याचे देखील बँक खात्यावरती पैसे आजच येणार आहे। त्यानंतर पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील 3 महत्त्वाचे जिल्हे। या जिल्ह्यात देखील पैशाचे वितरण सरकारने थेट करायला सांगितलेले आहे। त्यानंतर पुढील 5 जिल्हे आहेत ते म्हणजे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यामध्ये या 2,000 आणि 2,000 एकूण 4,000 रुपये वितरण करण्याचे सरकारने स्पष्टपणे आज म्हटलेले आहे। त्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता बाकीचे उरलेले काही जिल्हे त्यांना हे पैसे कायमचे चालू ठेवायचे असेल त्यांनी आता काय करायचे हे गोष्टी करणे महत्त्वाचे आणि गरजेचे आहे। राज्यामध्ये या योजनेचा बंद करण्यासाठी सरकार देखील आता प्रयत्न करत आहे। मात्र योजना आपोआप बंद केल्या तर सरकारला खूप मोठा फटका बसू शकते।
आणि सरकारला उलती फालती खायला लागेल, तेव्हा सरकारने आता या योजनेच्या पाठीमागे जाऊन तुम्हाला 2 कागदपत्राची सक्ती केली आहे. ते म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा दाखला 3 लाखाच्या आतमध्ये असणे आणि तुमच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. कारण की या 2 गोष्टी राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकते आणि या योजनेमधून खूप मोठे असे शेतकरी वगळण्यात येणार आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर हे उत्पन्नाचे दाखले आणि जे पण सबमिटेशन आणि जे पण नवीन अपडेट येणार आहे, त्या अपडेटवर अलर्ट राहा. जेणेकरून तुम्हाला नमोद शेतकरीचा आणि पीएम किसानचा जो हप्ता आहे, तो नेहमीप्रमाणे आणि सततपणे चालू राहील. तरी शेतकरी मित्रांनो, नवीन अपडेट जशी पण आपल्या चॅनलवरती उपलब्ध होईल, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करू. तरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. अजून काय मनात प्रश्न असतील, अजून काही संभ्रम मनात असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.